आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी या संपूर्ण शांतीदूत सोसायटीचा वाद चालू आहे। हीच ती तिथे सोसायटी होत्या, इथे त्याच त्या बिल्डिंगी होत्या ज्या आता अस्तित्वात नाही आहेत, ज्या पाडण्यात आलेल्या आहेत। आणि तुम्ही स्वतः बघू शकता इथे बांधकाम बऱ्या प्रमाणात झालेलं आहे, अर्धवट अवस्थेत आहे। इथे सुद्धा बांधकाम चालू आहे, परंतु जे काही आर्थिक आता जे वाद चालू झाले आहेत त्याच्यात राजकारणांची ओढ्या झालेल्या आहेत, आर्थिक कोंडी झालेली आहे, त्यामुळे हे प्रकल्प आता हा रखडलेला आहे असं बिल्डराचं म्हणणं आहे। आपण या शांतीदूत सोसायटीचा किंवा त्यासोबतचा जो काही प्रकल्प आहे त्याबद्दलचा सगळा वाद जाणून घेतला। आपण पहिले नरेंद्र पवार आणि तत्सम त्यांच्याबरोबर असलेले जे काही सोसायटीचे सदस्य आहेत त्यांची भूमिका जाणून घेतली। आता आपण जे अन्य सदस्य आहे जे या नरेंद्र पवारांच्या जे उपोषण करतात किंवा आत्ताची जी कमिटी आहे या सोसायटीची त्यांच्या विरोधात जी जुनी कमिटी उपोषणाला बसली आहे त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहोत, त्यांची काय नेमकी भूमिका आहे, ते ह्या ज्या आत्ताची विद्यमान कमिटी आहे त्याला नेमका क्या कारणास्तव विरोध करत आहेत, त्यांचा बिल्डरला का संपूर्णपणे पाठिंबा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आता कल्याणमधील चिकणघर भागामध्ये जी शांतीदूत सोसायटी आहे तिचा जो वाद मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये राजकीय रंग सुद्धा चढलेला आहे। एकीकडे नरेंद्र पवार यांनी ज्या लोकांना पाठिंबा दिला आहे त्यांची मतं आता आपण तुम्ही जाणून घेतली, त्यांची भूमिका जाणून घेतली। तर आता त्या ज्या सोसायटीमधले अन्य सदस्य आहे जे त्यांच्या भूमिकेचा विरोध करत आहेत किंवा त्यांची भूमिका त्यांना मान्य नाही ते सुद्धा उपोषणाला इथे बसलेले आहेत, ते प्रांत ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण त्यांची पण भूमिका जाणून घेणार आहोत। तर सर मला तुमचं पहिले नाव सांगा, काय आहे, तुम्ही पावसकर काय पदाधिकारी आहात का तुम्ही? पूर्वीच्या संस्थेचा पदाधिकारी, पहिल्या कमिटीचा। आता ही नवीन कमिटी झाल्यापासून आमच्या कार्यामध्ये राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केला, हा निव्वळ नवीन कमिटीमुळे झालेला आहे। त्याचं कारण त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीचे पुरावे नाहीत, फक्त आरोप करतात। पूर्ण दप्तर त्यांच्याकडे आहे, 2 वर्ष त्यांच्याकडे दप्तर आहे, त्यांनी आरोप सिद्ध करावे ना। फक्त आरोप करायचे नाही, लोकांची दिशाभूल करायची आणि वाटेल ते लोकांना सांगून फक्त आरोप करायचे। जर तो खरे सच्चे असतील ना तर त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत आणि मग तुम्ही जेल म्हणा काय म्हणा कुठे जायला आम्ही तयार आहोत। पण मुद्दा असा आहे की गेली 13-14 वर्ष बिल्डरने तुम्हाला घरं, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये प्रस्थापित आहात बरोबर आहे, तुम्हाला ती त्यांनी घरं 13-14 वर्ष जे 13 म्हणा किंवा कोणी 14 वर्ष म्हणतायत ते दिलेली नाहीये, मग त्याबाबत नेमकी तुमची काय भूमिका आहे? त्याबाबत नेमकी आमची भूमिका अशी आहे, बिल्डरनी वेळोवेळी आम्हाला सर्व कल्पना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे। ज्या वेळेला हे प्रकल्प 2012ला सर्वानुमते सहमत झालं, या बिल्डरची नियुक्ती झाली, तेव्हापासून फायनान्शियल आणखी ज्या काही राजकीय किंवा शासनाच्या ज्या काही नियम अटी असतील त्याच्याबद्दल त्यांनी माहिती आम्हाला वेळोवेळी देत आलं। जसं अपेंडिक्स एक्सचा जो मुद्दा होता त्याच्यावरती 2-3 वर्ष गेली। डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा होता, डम्पिंग ग्राउंडला म्हणजे जागा कचरा टाकायचा कुठे म्हणून ते देत नव्हते, हायराईजला जास्त टॉवर मोठं करू शकत नाही असं। परत जे आणखी लेआउटमध्ये इन्क्रोचमेंट होती ती काढण्यासाठी बिल्डरला बराच त्रास झाला। म्हाडाकडनं काही डिले झाले, KDMCकडनं काही डिले झाले, काही परवानग्या मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे हा वेळ होत गेला। वेळ होत गेल्यानंतर करोना पण आला, त्या करोनामध्येही त्या बिल्डरला बरंच सहन करावं लागलं। ही सगळी वस्तुस्थिती वेळोवेळी आम्हाला सांगत होते, तरीही या लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नाही। आणि आता हा 1-1.5 वर्षापूर्वी जे नरेंद्र पवार आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला। ज्यावेळेला नरेंद्र पवार 2014 ते 19मध्ये मंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या विषयात हात का ना घातला आणि आता स्वतःच्या मिसेसच्या नावाने त्यांना हा प्रकल्प का करायचा आहे? ते काही बिल्डर आहेत का, ते डेव्हलपर आहेत का? मग त्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष का घालायचं? उलटं त्यांनी विकासकाला मदत करून त्या प्रोजेक्टमधून बाहेर कसं काढता येईल ते करायला हवं होतं, पण त्याला हा पूर्ण प्रोजेक्टच गव्हर्न करून करायचा आहे, त्यात त्यांचा काय इंटेन्शन आहे? बरं, आता हा 2 दिवस झाले तिथे उपोषणाला बसले आहेत, सगळे भाडोत्री माणसं आणलेले आहेत। 500-500 रुपये देऊन मित्रमंडळी, आपल्या तुमच्या पक्षाचे लोक, स्थानिक मित्र, असे बरेचसे लोक त्यांनी जमा केलेले आहेत। पण वास्तविक तिथे ओरिजिनल सभासद फक्त 15 ते 20 लोक असतील। यांनी सगळं हा म्हणजे शोबाजी करायचं चालू आहे, लोकांना शो करून दाखवतात की बघा माझ्याकडे एवढी माणसं। हे ॲक्च्युली खरी माणसं नाहीत, खरी सभासद नाहीत। काल आमच्या इथे जवळजवळ 200 लोक मूळ स्थायिक रहिवासी होते त्या आमच्या संस्थेचे, पण त्यांच्याकडे
बाहेरून मागवलेले होते, जे जवळजवळ स्टेजवर हातवारे करून शो करत होते, धिंगाणा करत होते. त्याला काय दाखवायचं लोकांना? पब्लिक जमा करायचं आहे, खोटं पब्लिक जमा करून दाखवायचं आहे का आम्ही योग्य आहे, बरोबर आहे म्हणून? तर ते तसं खूप चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये सामान्य सभासद भरायला जातोय आणि भरायला जाणार. त्यांनी आरोप केलाय की भाडी थांबवली आहेत 2017 पासून. तुमची भाडं थांबवलंय. त्यांचं म्हणणं आहे की जे बिल्डरांच्या पाठीचे आहेत त्यांना भाडी चालू आहेत, बिल्डरांच्या विरोधात आहेत, त्यांची भाडी 2017 पासून थांबली आहे. जोपर्यंत फायनान्शियल प्रॉब्लेम व्यवस्थित होता तोपर्यंत सर्वांना भाडे चालू होती. कोरोनाच्या काळात सुद्धा साहेबांनी सर्वांना 2-2 भाडे टाकली होती. 2 महिने आम्हाला कोरोनाच्या काळात पण त्यांनी भाडं टाकले. जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत त्यांनी सर्व गोष्टींचे आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. फायनान्शियल प्रॉब्लेम झाल्यानंतर त्यांनी सर्व मीटिंग घेऊन सांगितलं का माझा फायनान्शियल प्रॉब्लेम झालेला आहे, थोड्या दिवस तुम्हाला थांबावं लागेल. तरी ह्या नवीन कमिटीने नरेंद्र साहेबांना मध्यस्थी आणून साहेबांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, हे दाखल करा असे आरोप करण्याचं काम चालू आहे. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम ओके झाला होता आता मध्ये सुद्धा, तर साहेब भाडं देत होते. तरी ही कमिटी साहेबांनी विनंती पण केली होती आणि मागच्या टाइम पण ते उपोषणाला बसले तेव्हा साहेबांनी यांना प्रत्येक वेळोवेळी लेटर दिले, त्यांचे प्रतिनिधी पाठवले का तुम्ही येऊन माझ्याशी गाठीबिटी करा. माननीय कपिल पाटील साहेब, माननीय बाळामामा साहेब, अजून भरपूर मंत्री तिथं आले होते, आमदार लोक, का तुम्ही या, आम्ही तुमचे आणि शितोळे साहेबांची मीटिंग घालून देतो. पण हे लोकांनी तेव्हाही ऐकलं नाही. त्या टायमाच्या पण क्लिप बघा. खासदार साहेब, पाटील साहेब, आमच्या इथले स्थानिक नगरसेवक माननीय संजय भाऊ हरी पाटील साहेब, रवी पाटील साहेब, पवन भोसले, मनसेचे अधिकारी पदाधिकारी, ते सर्व बोललेले आम्ही तुमची बिल्डरबरोबर हे चर्चा करून देतो. पण त्या लोकांनी कोणत्याही प्रकारे त्या चर्चेला सर्व पदाधिकाऱ्यांना डावलून लावलं आणि 41 दिवस त्यांनी तिथे उपोषण केलं आणि त्याच्यातून आमच्या लोकांना काही त्याच्यातून निष्पन्न झालं नाही. स्वतःच बसले, स्वतःच उठले. आता 130 लोकांनी त्यांची जी 130 लोकांनी ठराव करून आत्ताचे जे बिल्डर आहेत तुमचे त्यांना याच्यातनं प्रकल्पातनं बाहेर काढलेले आहे. ते काय आहे? नाही, त्यांनी असा काही ठराव केला. तुमचं नाव काय? आणि माझं नाव संजय पवार. शांतिदूतच्या लगत आमची सोसायटी आहे, गुलमोहर शांतिदूतला लागूनच आहे. तर असा काही त्यांनी ठराव केला असेल तर तसं त्यांनी दाखवावं. आणि माझ्या म्हणजे बघण्यानुसार किंवा मी जे बघितलंय किंवा ऐकलंय की म्हाडामध्ये ते तो ठराव त्यांचा हे केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे. कारण की ह्या कमिटीलाच म्हाडाने बडतर्फ केलेलं आहे. तर असा काही ठराव झालेला नाही. आणि जर असा ठरवलं 130 लोकांच्या सह्या त्यांनी दाखवून द्याव्यात. 130 बोलतात ना ते. सगळ्या खोट्या सह्या मारण्यात आलेल्या आहेत. लोकांच्या घरी जाऊन जबरदस्ती करून दमदाटी करून सह्या घेतलेल्या आहेत. त्यांचाही असा सेम आरोप आहे की सगळं जे केलेलं आहे ते बिल्डर दमदाटी करून आमच्याकडनं करतात. तुमच्याकडे त्यांनी लोकांना फोन करून सांगितलंय तुम्ही नसाल तर तुमच्या मुलांना पाठवा आणि सही करायला लावा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवू शकतो. मी रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवायची तर ऐकवू शकतो. मी त्या मिसेस बाहेर राहतात, त्या लेडीजला सांगितलं का तुम्ही नाही येत तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला सही करायला लावा. आणि तो अध्यक्ष स्वतः बोललाय. आता जो अध्यक्ष आहे बडतर्फ अध्यक्ष, तो अध्यक्ष स्वतः त्या लेडीजला बोललाय का तुम्ही नाही येणार तर तुमच्या मुळे. आता मध्ये रेलचेड शाळेमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये त्यांनी 50 ते 60 लाख रुपये काढण्याचा ठराव केला. तर त्या आमच्या याच्यामध्ये शांतिदूतमध्ये सभासद श्री निनाद मोरे त्यांनी ह्या गोष्टीला विरोध केला. तर त्या दिवशी तिथले नलिनी मोरे, आशिष मोरे, शिवाजी पुजारी ह्या लोकांनी मंडपाजवळ त्या सभासदाला बोलले तू विरोध केल्यामुळे आम्हाला पैसे भेटले नाही. या सर्व गोष्टी दमदाटीने करतात हे लोक. तिथं ते शिवाजी पुजारी ते ॲडव्होकेट आहेत आमचे आशिष मोरे साहेब, अध्यक्ष अमित वाघमारे, या लोकांनी त्या दिवशी निनाद मोरे आमचे जे सभासद आहे किरण शिरसाट तिथं उभे होते. त्यांना बोलले तुमच्यामुळे आम्हाला पैसे काढता आले नाही, तुमच्या त्या ठरावामुळे आमचे पैसे आकडले. त्या दिवशी त्या मिटिंगला कोरम पुरा नव्हता तरी सुद्धा ते लोक ठराव करत होते. मग ह्याच गोष्टीला फक्त विरोध त्यांनी केला. आणि त्यांना बोला जर हे खरं नसेल तर व्हिडिओ क्लिप आम्हाला द्या त्या दिवसाची मिटिंगची. तो पेनड्रॉप पत्रकार तुम्ही घ्या आणि खरं काय खोटं तुम्ही बघू शकता. हे सर्व आरोप आम्ही पुराव्यासहित सिद्ध करायला तयार आहोत आणि आमच्यावर त्या गोष्टीचे पुरावे आहेत. म्हणून आम्ही बोलतोय तुम्ही करत होता विकास पण तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलात पहिल्यापासून. आम्हाला तुमच्याशी कुठल्याही गोष्टी नाही, आम्हाला घर भेटायचंय. तुम्ही विकास तुम्ही अभ्यास केला असता, ॲग्रीमेंट वाचला असतं तर तुम्ही कुठल्याही प्रकारे या गोष्टीत उतरला नसतात.
आणि ते 10 वेळा बोलतात सह्या केल्या ना, त्या ॲग्रीमेंट वाचा. आपत्कालीन वेळेत त्यांनी का सह्या केल्या ना, ते ॲग्रीमेंट वाचा तुम्ही. ते 70A 79A ह्या गोष्टी वाचा, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेले आहेत. सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही त्याचा पहिला अभ्यास करा. तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाहीये, फक्त आलेत. आता जे आमचे सभासद वारलेत ना, ते तिथं बोलले असतील का मेले 57 जण मेले 58 जण मेले. त्याच्यामधले किती लोकांचे रूम ट्रान्सफर केले तुम्ही? 1.5 करोड आम्ही जमा केले. ते मागच्या मीटिंगमध्ये कोरम पूर्ण नसताना 60 लाखाचं परमिशन घेतलंय, खोट्या लोकांच्या सह्या घेऊन, खोट्या सह्या करून. हे कितपत नाहीये. मेजॉरिटी जर असती त्यांच्याकडे, ते बोलतात 130 लोक आहेत, तर मग त्यांना ह्या गोष्टी करायची गरजच नव्हती ना, दमदाटी वगैरे. ते हवं ते करू शकत होते. का त्यांना बँकेतून फंड मिळत नाहीये? बँकेने पण हे त्यांना सांगितलं ना की तुम्ही जी काय मेजॉरिटी ती आम्हाला दाखवा. त्यांचा एक मुख्य आरोप असा आहे की 500 करोड 380 करोडचं काहीतरी लोन त्यांनी घेतलेलं आहे बँकेचं. ते म्हणजे बिल्डरने 380चं लोन घेतलेलं आहे आणि काहीतरी 75 कोटीचं लोन आहे. 500 कोटी पण सांगतील लोकांना. मला फोन येतात ते का बा 500 कोटी घेतलंय, कोणाला 10 कोटी सांगतात ते. तर 275 कोटीचं लोन आहे आणि त्याच्यामधलं फक्त आमच्या शांतीदूतच्या लेआउटवर फक्त 125 कोटी आहे. साहेबांनी जो मोठा एरिया डेव्हलप करायला घेतलाय त्याच्यावरती HDFC 275 कोटीचं लोन काढलेलं आहे. तुम्ही शांतीदूतसाठी भांडता ना, आम्ही पण शांत येतो. जेव्हा मी बोललो 625 लोकांसाठी भांडलो, तर ते बोलले 184 ना. मग 184 लोकांवर फक्त 125 कोटीचं कर्ज आहे आणि ते पण आपल्या रिहॅबच्या जागेवर नाही आहे. साहेबांची जे सेलेबलची बिल्डिंग आहे त्याचा जो FS आहे, त्या FSIवर 125 कोटीचं कर्ज आहे आणि उर्वरित कर्ज आमचा जो बाजूचा लेआउट आहे MG2 आणि LG2 ते आहे. पण ते फेडण्यासाठी श्रीकांत शितोळे साहेब खंबीर आहेत आणि HDFC भारतातली 4थ्या नंबरची हायेस्ट कंपनी आहे, बँक आहे. तिने नो ऑब्जेक्शन लेटर कुठल्याही बिनशर्त आमच्या विकासकाला दिलेला आहे. त्याचा पुरावा सर्वांकडे आहे, मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे. तुमच्यात दम आहे, तुम्ही करून दाखवा. तुम्ही 2 वर्षापासून बोलता श्रीकांत शितोळेंना काढायचं, याला काढायचं. एकेरी भाषेत पण तुम्ही उल्लेख केलात. आपल्याला का तो खात नाही ना, आपण त्याचा खात नाहीये एकेरी भाषेत बोलायला. कोणत्याही व्यक्ती बरोबर आपण संयमाने बोललं पाहिजे आणि बोलणाऱ्या सभासद. आज तुम्ही आमचा ग्रुप सुद्धा बघा ना, व्हॉट्सअपचा 184चा ग्रुप आहे, त्याच्यावर 257 लोक आहेत. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर 5 सभासद बोलतात, बाकी सर्व सभासद नाही. आणि मी सुद्धा आज आहे ना, या तिथला माझ्या आईच्या नावावर आहे. माझे एक कॅन्सर पेशंट असल्याने बोलू शकत नाही, येऊ शकत नाही. तर मला पण त्यांनी आरोप केला. तर माझ्या वडिलांचं तिथं ॲफिडेव्हिट केलेलं कागद आहे. मी त्यांच्या वर्तनी पॉवर ऑफ अटर्नी बोलतोय मी, हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. आज मी मीडिया थ्रू त्यांना सांगतोय. ते बोलतात हा कसा बोलतो, हा कसा कमिटीमध्ये बसतो. आपलं नाव काय? माझं नाव जितेंद्र दादू सोनवणे. बिल्डिंग नंबर 46, रूम नंबर 850. ह्या रूम 849 माझ्या छोट्या भावाचा रूम आहे. दोघांच्या माझ्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे, पण मी वडिलांच्या जागेवर मेन बसलेलो आहे आणि त्या गोष्टीनुसार मी सर्व बोलतो. आणि मी या कमिटीबरोबर पहिल्यापासून आहे आणि मी सर्व गोष्टी बघतो. ॲग्रीमेंट वाचा, उद्या हे उपोषण तोडून जातील. ॲग्रीमेंट जर वाचलं ना व्यवस्थित, आणि ते 10 वेळा बोलले तडवी साहेब, शिवाजी साहेबांच्या सह्यांचा उल्लेख करतात, 15 वेळा वाटतात. त्यांना काय काम धंदे नाही का बोगस सह्या करायला? घेतलेत पैसे तर प्रूफ करून दाखवा तुम्ही. असा एक मुद्दा येतो की जेव्हा तुमची बांधकाम व्यावसायिकाबरोबर एक करार केला तुम्ही, तर जनरली असं असतं की जेव्हा तो KDMCचा किंवा अप्रुव्हल जी अथॉरिटी आहे तिथं जेव्हा प्लॅन दाखवतो तेव्हा घरं सोडली जातात. तुम्ही सगळ्यांनीच ती घरं सोडली आहेत. त्यांचा असा आरोप आहे की काही काही जे घरं सोडत नव्हती त्यांना बिल्डरने अनेक प्रकारे जोर जबरदस्त्या केल्या आणि त्यांना घरातनं हुसकावून लावलं. काय परिस्थिती होती? तसं काहीच नव्हतं. आणि तुम्ही घरं का सोडली आधी? घरं सोडण्याचे कारण असे, त्यांच्याच इथं गांगुर्डे नावाचे मिसेस बसतात, कल्पना गांगुर्डे. सर्वात पहिले त्यांच्याच घराचा स्लॅब पडला होता. पुराव्यानिशी सांगतो, जेव्हा बिल्डरांची नियुक्ती झाली, ठरलं गेलं, त्यांच्याच घराचा पहिला स्लॅब पडला. मग आमचे जे सध्या माजी सेक्रेटरी होते संजय बागवे साहेब, हे माझे अध्यक्ष श्री कदम साहेब आणि जे त्यांचे सहकारी होते, त्यांनी बिल्डरला सांगितलं साहेब असं असं आहे. आणि अजून एक 44 मधले तुयार, त्यांच्याही घरातला स्लॅब पडला होता. मग ते बोलले बिल्डर येतोय आमच्या घरातून स्लॅब पडतो, आम्हाला रिपेअरिंग करू द्या. शितोळे साहेब बोलले मी बनवणार आहे, ती 1-2 माणूस जातच जाऊ द्या, त्यांचं भाडं मी द्यायला तयार आहे. सगळ्यात पहिलं जर घर कोणी सोडलं त्या गांगुर्ड्यांनी,
त्यांच्या घराचा पहिला स्लॅब पडला. त्या बिल्डिंगचं महापालिकेने स्ट्रक्चर केलं, ते काय बोलतो स्ट्रक्चर ऑडिट केलं. तर ऑडिटमध्ये त्या बिल्डिंगला 40 वर्ष क्रॉस झाले होते. मग महापालिकेच्या ऑडिटवरती, स्ट्रक्चर ऑडिटवरती साहेब बोलले ज्याला जायचं तो जाऊ शकतो, मी भाडं द्यायला तयार आहे. तेव्हा आम्हाला 7,000 भाडं होतं. ज्याला जायचं तो जाऊ शकतो, ज्याला जायचं तो गेला, बंदीच नाही. आणि तिथलेच जे नलिनी मोरे मॅडम आहेत आणि ॲडव्होकेट आशिष मोरे आहेत, त्यांनी घर सोडलं नाही. आमच्याकडे अजून एक होते रतन पाटील, त्यांनीही घर सोडलं नाही. ते बोले जोपर्यंत चित्रोळे साहेब बोलत नाही तोपर्यंत सोडणार नाही. खंडरमध्ये राहिले नाही ते लोक. त्या मॅडमनी काय प्रताप केला पहिल्या चेकला तो पण विचारा त्यांना. आता त्यांच्या महिलांची पण मी मुलाखत घेतली, त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडनं सगळं जबरदस्तीने घरं घेतली आहेत आणि आता भाडंही थकवलेलं आहे. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? पण जबरदस्ती घरं, मला सांगा, जबरदस्ती घरं घ्यायला की आपण लहान आहेत का? त्यावेळेस त्यांचं तुम्ही त्याच बिल्डिंग मध्ये राहिला, काय घर नंबर काय? 44 बिल्डिंग नंबर आहे, 775 रूम नंबर. मला सांगा आपण काय लहान आहेत का की ते जबरदस्ती घरं घेतील? आणि बिल्डर कशाला घेईल? त्यांचा सीसी आला नव्हता, ते पहिलेच बोलले की पूर्ण सीसी आल्याशिवाय कोणीही रूम खाली करू नका. हे वारंवार या बिल्डरांनी आम्हाला सांगितलंय मीटिंगमध्ये. तरी त्यांनी 4-5 वर्ष सीसी यायच्या अगोदर 4-5 वर्ष आम्हाला भाडे दिले. आता तुम्हाला भाडं मिळतंय का? आम्हाला मला एकटीला भेटतं का? तर माझ्या मागं कोणीही नाही, निराधार आहे मी, कोणीच नाही, त्याच्यामुळे मला मिळतं. नाही, पण हा निकष असू शकत नाही ना, म्हणजे भाडं द्यायचं जर कमिटमेंट. नाही नाही, मी काय म्हणतो, म्हणजे मला काय म्हणायचं असं नाही आहे की ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं, परंतु भाडं जर त्यांनी सगळ्यांना द्यायचं कमिट केलं असेल तर ते सगळ्यांना दिलं पाहिजे असं. सर्वांना भाडं देतात ते. ती कमिटीमध्ये होती, कमिटीमध्ये कमिटीमध्ये होती. त्यांना प्रॉब्लेम माहिती आहे ना. त्यांचा प्रॉब्लेम त्यांना माहित ना, आम्हाला त्याचं माहित नाही. आणि त्यांनी बिल्डरला सांगितलं बा पैसे द्या का नाही द्या, ते आम्हाला माहित नाही, तोपर्यंत ते माहित नाही. कारण त्यांची आई होती, त्यांचं बिल्डरचं काम होतं. काय होतंय त्यांच्या दोघांमध्ये आम्ही विचारत नाही, पण तुम्ही आम्हाला पण ते घेऊन बोललं पाहिजे ना. फक्त 1-2 बायकांच्याच नावाने ओरडायचं, आपणच असं नसताना सगळे एकत्र भेटायचं, बोलायचं की आपलं आपलं असं आहे म्हणून. आणि आता एक अजून एक त्यांच्यामधले 4 का 5 जण अजून कमिटीमध्ये होते, जुन्या कमिटीमध्ये. डोळस होते, नलिनी मोरे होते, सत्यवान वाघमारे होते, रतन पाटील होते. ते पण आहे, त्यांना पण सगळं माहीत असेल ना. हो, आम्ही तरी कमिटीवर नाही आहे, तरी त्यांना माहीत असेल ना की काय कमिटीमध्ये होत होतं, हे त्यांनाच माहिती. आता जे तुमच्या सोसायटीचा पुनर्विकासाचा प्रश्न बाजूला आणि आता राजकारण आले, म्हणजे ते भाजपचे, तुम्ही तुमची लोक सुद्धा किंवा म्हणा तुमच्याकडनं असा आरोप केला, एक मिनिट, असा आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या बाजूने शिवसेना आहे, जे तुमच्या बाजूने बोलतायत त्याच्यामध्ये तर एक मिनिट माझं कंप्लीट होऊ दे की विश्वनाथ भोईर साहेब विद्यमान आमदार आहेत, ते तुमच्या बाजूने बोललेले आहे. रवी पाटील होते शिवसेनेचे, ते सुद्धा. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये तर हे चित्र आहे की शिवसेना राजकीय रंग चढलेला आहे. तर त्याचं उत्तर असं आहे का प्रथमतः राजकारण हे 2 वर्ष आमच्याकडे आले. मागील 12 वर्षामध्ये जेव्हा जुनी कमिटी होते तेव्हा राजकारण का नगरसेवक सुद्धा कधी वोटिंग मागायला आला नव्हता. माझे माणसं आहेत ते येऊन वोटिंग करतील, ते बाहेर गेलेले आहेत. त्याच्यामुळे संजय पाटील साहेब जे आमच्या इथले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी कधीही कोणत्या गोष्टीला त्रास दिला नाही. त्यांना माहिती होतं माणसं बाहेर गेलेले आहेत, ते येतील, मला वोटिंग करतील आणि ते आमचे नगरसेवक भरगच्च मताने निवडून येतात. ते कारण आम्ही त्यांना भरगच्च मताने वोटिंग करतो. रवी पाटील साहेब त्या साईडचे नगरसेवक आहेत, त्यांनी कधी त्रास दिला नाही. आमच्या ह्याच्यामध्ये 12 वर्ष झालं राजकारण नव्हतं, तो प्रूफ करून दाखवा तुम्ही. 12 वर्ष पवन शेठ ते पण इथले नगरसेवक होऊन गेलेले आहेत, त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. कुठल्याही राजकारणी हस्तक्षेप केला नाही. 12 वर्ष रेकॉर्ड त्यांनी दाखवा. जसे हे इलेक्शनला आले त्या दिवसापासून तर आता मी तुमच्या समोर उभा आहे ना, तोपर्यंत राजकारण चालू आहे. आणि राजकारणाची पायरी त्यांनीच पहिली चढवली. आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणलं नव्हतं. नरेंद्र पवार साहेबांनी येणार, त्यांचा काय हेतू आहे आम्हाला माहिती नाही. त्यांचा हेतू प्रांजळ दिसतो लोकांना घरं भेटण्यासाठी, पण ते चुकीच्या ठिकाणी जाऊन बसलेत. जेव्हा आपला इलेक्शनला फॉर्म बाद होतो, हे डोळस साहेब आहेत ना इथं बसलेत ना, त्यांचा पण फॉर्म बाद झालेला, पण मी स्वतः त्यांचा फोटो आणून दिला तिथं आणि माझ्यामुळेच त्या कमिटीत बसलेत. त्यांच्या घरी गेलो, काका ते तुम्ही काय, मला फोन आला तुमचा काय बाद आहे वाटतं, तर मी भरून दिला.
आज शिवाजी उगाडे आणि अमित साहेब जे आता अध्यक्ष आणि खजिनदार आहेत त्यांचाही फॉर्म बाद झाला होता, तर म्हाडा ऑफिसमध्ये त्यांनी भरून घेतला नरेंद्र साहेबांचा फोन करून. इथून आमच्या इथं राजकारणाला सुरुवात झाली. ज्या दिवशी त्यांचा फॉर्म बाद झाला आणि पवार साहेबांनी तिथं फोन करून फॉर्म भरायला लावला, आम्हाला ही गोष्ट आमच्या विकासकांनी सांगितली. ते गाडीगावकर साहेब होते, त्यांनी काय आम्हाला काय गोष्टी ते बोले बाद झाला सांगितलं. विकासकांनी सांगितलं असं असं जोर लावला गेला. जर विकासक आमच्या बाजूने असते ना तर आम्ही इलेक्शन जिंकलो असतो. अरे दिल्लीचे इलेक्शन कसं जिंकतात, कुठलं जिंकतात, मग हे तर गल्लीतले इलेक्शन आम्ही जिंकलो असतो. पण विकासक न्यूट्रल होते, त्यांनी कोणाची बाजू घेतली नाही. तेवढे तुम्ही या किंवा या माझे सभासद आहेत, मला सर्वांबरोबर व्यवस्थित राहायचे. पण तिथून त्यांनी आणलं इलेक्शनमध्ये आणि साहेबांनी कुठल्याही प्रकारे घेतला नाही. 2 वर्ष काही त्रास दिला नाही. पण आल्यापासून इलेक्शन झाल्यानंतर 2 महिन्यात उपोषणाला बसले. त्यालाही पूर्ण मेजॉरिटी नव्हती आणि त्या उपोषणाच्या सह्या या जुन्या कमिटी घेत होती. त्याचं श्रेय हे घेतात. ते आमच्या उपोषणाची तयारी चाललेली, पण शितोळे साहेब बोललेले मला 2 महिने द्या, तुम्ही सह्यांची मोहीम राबवा. आम्ही विकासकांना सांगितलं साहेब जर आम्ही आता उपोषणाला बसणार आहे, तुमचं भरपूर झालं ते आम्हाला माहिती देत होते, पण शेवटी कुठंतरी बोलावं लागेल. लेट होतं तेही आम्हाला कळत होतं. आम्हाला प्रेशर होता सभासदांचा, तुम्ही बिल्डरच्या विषयी काहीच बोलत नाही, बिल्डरच्या विषयीच कर. तर ते अमरण उपोषण करणार होतं, साखळी उपोषण नव्हतं करणार आम्ही. ते आमच्या सर्व झाले. त्या सह्यांची मोहीम सुद्धा जुन्या कमिटीने राबवली आहे. तिथले जे बसलेले जे आता सत्यवान वाघमारे साहेब आहेत, ते जुन्या कमिटीचे सेक्रेटरी आहेत. त्यांनी आमचे जे सभासद आहे अशोक हिराजी सोनवणे, त्यांनी रत्न पाटील असे आमचे जे काही सभासद होते त्यांनी ही मोहीम राबवली. ही मोहीम जुन्या सभासदांमध्ये कमिटीनेच राबवलेली, पण श्रेय त्यांनी घेतलं तर तुम्ही करून दाखवायचं होतं. अहो त्यांना भरपूर बाळामामा साहेब, कपिल पाटील साहेब, आमचे स्थानिक प्रतिनिधी सर्वांनी समजवलं, चला आम्ही तुमच्या बिल्डर बरोबर मीटिंग लावून देतो. हो फडणवीस साहेबांचं लेटर आहे का, प्रोजेक्ट हा शासनामुळे लेट झालेला आहे. श्रीकांत शिंदे साहेबांचं लेटर आहे. हे उपोषण काय चालू आहे, फक्त शितोळे साहेबांना बदनाम करायचं. फक्त एकच बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. का गुन्हे दाखल करा? त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर LIG 2 LIG 1चा पण अर्धा आम्हाला लोकांचा सपोर्ट आहे. MIG 2 आणि LIG 2 हे सर्वजण MIG 2 हे सर्वजण आम्ही साहेबांबरोबर बसून साहेबांच्या अंगावर जो गुन्हा दाखल झालाय तो आम्ही आमच्या अंगावर सुद्धा घेऊ. भले मग आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाको का अजून कुठे टाकू, त्या गोष्टीला आम्ही खंबीर. तुम्ही आरोप सिद्ध करा, करून दाखवा आरोप सिद्ध. पण त्यांनी जर ॲग्रीमेंटचा अभ्यास केला असता ना साहेब, जर मी जे छाटी टोकपणे तुम्हाला सांगितले ना ते त्यांना सांगायला लावा. 70 येते उघडे साहेब ते काही बोलतात, ॲग्रीमेंटचा अभ्यास नाही, पहिल्यापासून बिल्डरच्या विरोधात आहेत. हे ते कागद घेऊन येतात. एक टाइम तर ते गायकवाड साहेब आलेले कागद घेऊन मीटिंगमध्ये, स्प्रिंग टँकच्या क्लबमध्ये मीटिंग झालेली, तेव्हा पण बोलले ते. तर साहेब बोलले पुरावा घेऊन या, मी सिद्ध करून दाखवतो. घेऊन नाही आले, जे गेले ते परत रिटर्न आलेच नाही. एवढं सुद्धा आमचे विकासक बोललेले. माझ्या विरोधात तुम्हाला कारवाई करायची आहे ना, माझ्या ऑफिसमध्ये येऊन करा. आम्ही सिद्धिविनायक हॉलला एक मीटिंग ठेवली होती का शितोळ्यांच्या विरोधात, आणि त्यांना बोलवलेलं साहेब तुमच्या विरोधात मीटिंग ठेवलं. आले साहेब माझ्या विरोधात मीटिंग आहे, ठीक आहे माझं चुकलंय, लेट होतोय प्रोजेक्ट, मी मान्य करायला तयार. अरे हा विकासक आज मान्य करतोय प्रोजेक्ट लेट. आज विकासकाच्या बाजूनी सभासद बसलेत ना, मला वाटतं कुठं बसले नसतील. पहिलीच वेळ असेल का विकासकाच्या बाजूने सभासद निषेध जाहीर करायला बसलेत, त्यांना पाठिंबा द्यायला बसलेत. काल 250-300 लोक आम्ही होतो आणि आमच्या इथं कुठलाही प्रतिनिधी नाहीये. काल आमच्याकडे जे आले होते संजय पाटील साहेब, रवी पाटील साहेब, नानासाहेब आणि आमदार साहेब हेच सांगायला आलेले की आम्ही विकासकाची बाजू मांडायला आलेलो नाहीये, आम्ही आमचे मतदार आहात, आम्ही तुमची बाजू मांडायला आलो आहोत, आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. आणि ते जे बोलतात आहे ना, तर काल कल्याणमधले गल्ली बोळातले राजकारणे नावं सांगत नाही, काही आमचे मित्र पण आहेत तिथं, ते सर्वजण काल तिथं हजेरी लावली. रिक्षा चालक मला किती पण हजेरी लावतात, रिक्षा चालक मला तर काय संबंध, मी पण रिक्षा चालक आहे, मग मी माझ्या प्रतिनिधींना घेऊन येऊ का माझ्या बाजूने बोलायला? सर तिथं काल दिवसभरामध्ये फक्त श्रीफळ आणि नारळ हाच कार्यक्रम होता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि आमच्या इथं कोणताही नगरसेवक संध्याकाळी 7 वाजता आले, 7:30ला, तोपर्यंत आम्हीच बोलत होतो. आम्ही घोषणाबाज्या पण थोड्याच केल्या, आम्हाला प्रशासनाने मदत केली.
ते बोले तुम्ही मंडप टाका. आम्हाला पहिली मंडपाची परमिशनही दिली नव्हती. बोला आम्ही मंडप नाही, पाऊस आला आम्ही भिजतोय, मग त्यांना पण भिजवा ना, त्यांचा मंडप काढा ना. शेवटी आम्हाला प्रशासनाने सहकार्य केले. ठीक आहे तुम्ही मंडप टाका, त्यांचा नाही काढत, तुमचा पण नाही काढत, तुम्ही मंडप टाका आणि निषेध करा. आमचा आमरण उपोषण पण नाहीये. म्हातारे कोतारे माणसं झालेले आहेत, बीपीचा त्रास आहे, तिथं पण आहे, बघितले तर ॲम्ब्युलन्स उभी आहे. इथं कोणाला एवढा पण ॲम्ब्युलन्स नाही. आम्ही खाऊन पिऊन निषेध करू, आम्ही निषेध करायला बसलोय. आम्ही विकासकाच्या बाजूने बसलोय, करणारा विकासक आहे. मी कालही बोललो, आजही बोलतो, असेल तुमच्याकडे सक्षम विकासक घेऊन या. शितोळे साहेबांचे पैसे द्या आणि किती महिन्यात घरं देतो, आमचे थकलेले भाडे पण द्यायला लावा. थकलेल्या भाड्यांचा पण विषय ते बोलले असतील. 48 का 49 बसून होतात गोष्टी, भांडून होत नसतात. भांडून दुरावा होतो. तुम्ही बसलेत नाही, त्यांना सांगा तुम्ही शितोळे साहेबांवर किती मिटिंगी घेतल्या आतापर्यंत, किती साहेबांबरोबर मिटिंगी गेल्या. जर 2 वर्षामध्ये जर तुमच्याकडे केंद्रातले मंत्री येतात तुम्हाला समजायला, जर तुम्ही त्यांचं नाही समजू शकत तर उपयोग काय. मी नरेंद्र पवार साहेबांना हात जोडून सांगतो का तुम्ही ॲग्रीमेंट वाचा. ॲग्रीमेंट चुकीचं असेल तर आम्हाला प्रूव्ह करून द्या, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहतो. DCP ऑफिस जवळ आहे, काय लांब नाहीये, तिथं जाऊन आपण शितोळे साहेबांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू. पण ॲग्रीमेंटचा अभ्यास करा, त्याचा सप्लिमेंट ॲग्रीमेंटचा अभ्यास करा. कॉर्पस फंडाच्या नावाखाली तिथे बसलेल्या उपोषणाला बसलेल्या 50 ते 60% लोकांनी 50 ते 60% लोकांनी कॉर्पस फंडच्या नावाखाली ॲडव्हान्स 5-5 लाख रुपये घेतलेले आहेत. यातला मुख्य मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला घरं मिळणं, बरोबर की नाही. तर तुम्हाला अशी खात्री आहे का की आत्ताचे जे विकासक आहेत ते तुम्हाला किंवा सगळ्यांना, जे शेवटी सगळ्यांना ते घरं देण्यासाठी सक्षम आहेत? 1001% ते देण्यास समर्थ आहेत. त्यांचं लोन वगैरे सगळं सँक्शन झालेलं आहे. पण जिथे लोन सँक्शन झालं आहे त्यांना पत्रव्यवहार हे चुकीचा माहिती देऊन त्याचं पुन्हा प्रेशर आणून दाबून ठेवत आहेत. एक मिनिट, मला एकच, कोर्टाची स्थगिती वगैरे आहे असं काही आहे का? कोर्टाची स्थगितीचा विषय काहीच नाहीये. हे लोकांनी जो आरोप विकासकांवर केलाय ना, त्याच्या बदली साहेबांनी त्यांच्या विरोधात जी कंप्लेंट टाकली त्याच्या विरोधात स्थगिती आहे. त्यांनी जे खूप घाणेरडे आरोप केले सर तुम्ही सिद्ध करू शकता, त्याच्या विरोधात ती स्थगिती. बाकी कशावरती स्थगिती? 14 वर्षामध्ये कोणीही विकासक, कोणताही बिल्डर, कोणताही वकील, कोणताही नगरसेवक तिथं आला नाही आणि आमच्या ह्याच्यावर कोणीही स्टे ऑर्डर आणली नाही. तुम्हाला पूर्णपणे तुम्ही अभ्यास करा सर, पूर्णपणे खोटे. आज मी काय बोललो, नरेंद्र पवार साहेबांना पण खोटी माहिती दिली. आज नरेंद्र पवार साहेब खूप चांगले आहेत आणि ते असत्याच्या ठिकाणी का बसले गेलेत, कारण त्यांना चुकीची माहिती दिली. त्यांनी जर आज चुकीची माहिती, पूर्ण माहिती घेतली तर उद्या ते नक्कीच आमच्या स्टेजवर असतील. छाती ठोकपणे सांगतो. मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही आता जे विचारलं की हा बिल्डर सक्षम आहे आणि हाच विकास करू शकतो आणि आता बऱ्याचशा गोष्टी फायनल स्टेजला आलेल्या आहेत. ते मध्यंतरी निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत जाऊन त्याने फायनान्शियली गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि लवकरच प्रोजेक्ट चालू होण्याच्या मार्गावरती. मला फक्त एकच सांगायचं आहे या माध्यमातून की याच्या पुढे ह्या गोष्टीमध्ये कुठच्याही राजकारण्यांनी पडू नये. आमचा विकासक आणि आम्ही टेनन हे आम्ही आपसामध्ये जे काय असेल ते आम्ही आमचं मिटवून घेऊ. राजकारण्यांनी याचा फायदा उचलू नये.